नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पण एकदम खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की ईएमए वरती तुम्ही जर थंबनेल बघितलेलं असेल 21 ईएमए त्याचा ब्रेकआउट नंतर ना आपल्याला एक खतरनाक एंट्री पॉइंट भेटू शकतोय. त्या ठिकाणी आपल्याला एंट्री घेऊन जबरदस्त प्रॉफिट पण घेता येईल. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओला कंप्लीट पूर्ण बघावं लागेल. बघितल्यानंतर ना स्वतःचा रिसर्च अभ्यास अनालिसिस करावं लागेल आणि त्यानंतरच ट्रेडिंग तुमच्या स्वतःच्या जबाबदारीने तुम्हाला करावं लागेल. चला मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आपण. या ठिकाणी मी निफ्टीचा चार्ट घेतलेला आहे 5 मिनिटाचा टाइम फ्रेम. आता हे 5 मिनिटाचा टाइम फ्रेम म्हणजे काय तुम्हाला सांगतो की तुम्ही जर ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंग करत असाल तर त्यामध्ये तुम्ही 3 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवू शकता. जर इंट्राडे करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवू शकता, किंवा जर तुम्ही स्विंग करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला 30 मिनिट किंवा 1 तास 30 मिनिट किंवा 1 तासाचा टाइम फ्रेम तुम्ही ठेवू शकताय. आणि याचं ब्रेकआउट काय, ब्रेकआउटचे कंडिशन्स काय, कधी एंट्री करायचं कधी एंट्री करायचं नाही, कुठले कंडिशन्स आहे आणि कुठलं ह्याला फॉलो करायचं आहे की जे आपल्याला स्ट्रॅटेजीला फॉलो करून आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड सेटअप बनवायचा नाही आहे. तर ते आपण सगळ्या गोष्टी बघूया. सर्वात आधी तुम्हाला मी डेमो दाखवतोय की नेमकं एंट्री कधी करायचं. तर इथं पहिलं जे सेटअप दिसतंय तुमच्या समोर फॉर्मॅट ते दिसतंय ते मी बनवलेलं आहे मॅन्युअली डिझाईन. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलं बघूया आपण पुढचा एंट्री. पुट मध्ये एंट्री कधी करायचं, तर मार्केटमध्ये ज्यावेळेस वरून मार्केट खाली येते, खाली आल्यानंतर ना जे कॅन्डल अशा प्रकारे ईएमए लाईनला क्रॉस करताय अर्धी बॉडीवरती आणि त्यानंतर ना अर्धी बॉडी इथं खाली असते. मग तशा प्रकारे आल्यानंतर ना आपण या कॅन्डलला एक अलर्ट मोडचा कॅन्डल समजूया. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी याच्या अगोदर पण आलेला आहे, पण ह्या आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये फरक आहे. बरेच जणांना वाटेल की पुन्हा ते स्ट्रॅटेजी आहे का, तर तसं नाही आहे. हे दोन्ही स्ट्रॅटेजीमध्ये फरक आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता कम्प्लीट बघा, मग तुम्हाला याच्यामधला फरक समजेल. तर असं ज्या वेळेस कॅन्डल बनेल ईएमए लाईनला क्रॉस करून अर्धी बॉडी वरती अर्धी बॉडी खाली, हे तर तुम्हाला अलर्ट व्हायचं आहे की आपला सेटअप आता याच्यानंतर ना कधी पण बनवू शकताय. तर ते बनल्यानंतर ना आपल्याला 3 कॅन्डल पाहिजे. त्याला ह्या कॅन्डलला सोडून 3 कॅन्डल, 1 कॅन्डल 2 कॅन्डल 3 कॅन्डल, बरोबर. इथे 3 कॅन्डल बनले म्हणजे इथं काय झालेलं आहे, आपल्याला या ठिकाणी 3 कॅन्डलचा हा सेटअप दिसतोय तुम्हाला. असं 3 कॅन्डल बनल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, नीट लक्ष द्या. हे कॅन्डल कन्फर्मेशन कॅन्डल आहे, फक्त अलर्ट कॅन्डल. त्याला सोडून त्याच्या व्यतिरिक्त 3 कॅन्डल असे बनले पाहिजे, तेव्हाच सेटअपचा वापर करायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मार्केट जर वरून पडत असेल तर नक्कीच लाल कलरचं कॅन्डल असणार आणि ईएमएलच्या खाली असं या 3 कॅन्डल मध्ये एखादं कॅन्डल, ते पहिला असो दुसरा असो किंवा तिसरा असो, त्या 3 कॅन्डल मध्ये एक कॅन्डल अपोजिट कलरचा पाहिजे. आता अपोजिट कलर म्हणजे काय, वरून पडणारा लाल कलर असतो आणि त्याला अपोजिट म्हणजे हिरवा कलरचा कॅन्डल. तर या ठिकाणी 1 2 आणि हे 3 कॅन्डल बनलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त याला सोडून तर ह्या 3 कॅन्डल मध्ये एक कॅन्डल बनलेला आहे हिरवा, ते म्हणजे इथं दिसतंय तुम्हाला हे की अपोजिट कलरचं. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, असं हिरवा कलरचं कॅन्डल म्हणजे लाल कलर मध्ये हिरवा कलर अपोजिट बनला तर त्या कॅन्डलच्या हायला मार्क करायचं आहे अशा प्रकारे आणि लोला पण मार्क करायचं आहे. आणि ह्याचं जे लो ज्या वेळेस ब्रेक करेल, मगाशी मी तुम्हाला काय आणलं की पुढचं डायरेक्शन आपण पुढचं ट्रेड प्लॅन करणार आहे म्हणून सेटअप बघणार आहे म्हणून. पुढचं का बरं म्हणलो, कारण की ईएमए ला वरून क्रॉस करून खाली आलेलं आहे मार्केट. मग इथं पुढचंच आपल्याला डायरेक्शन बघायचं आहे, पुढचंच आपल्याला या ठिकाणी अपॉर्च्युनिटी बघायचं आहे. याच्यामध्ये पण अजून कंडिशन सांगतो की पुट कधी बघायचं आणि कॉल कधी बघायचं. तर ज्या वेळेस असं 3 कॅन्डल कम्प्लीट होतं, हे पहिलं अलर्ट कॅन्डल, त्यानंतर 1 2 आणि 3 हे आपलं एंट्री पॉइंटचं कॅन्डल, त्यामध्ये एक अपोजिट कॅन्डल बनत असेल आणि 3च्या 3 जर लाल असेल आणि चौथं कॅन्डल जर हिरवा बनत असेल तर तिथं स्ट्रॅटेजी पूर्णपणे फेल समजायचं. फक्त 3च कॅन्डल बनलं पाहिजे. कंडिशन काय, 3च कॅन्डल. चौथा कॅन्डल जर हिरवा बनला अपोजिट कलर तर तेव्हा आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा नाही आहे. तर हिरवा कलर असा अपोजिट बनलं तर त्याचा हाय आणि लो मार्क केलं. लोला ज्यावेळेस ब्रेक करेल, ब्रेक केल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, पुट साईडला एंट्री करायचं आहे आणि टार्गेट घ्यायचं आहे 1:1.5 म्हणजे 1.5 पटीने टार्गेट. आणि एसएल कुठं असणार आहे, या पिन पॉइंटला म्हणजे ह्याच्या हाय वरती एसएल असणार आहे, बरोबर. म्हणजे जेवढा एसएल आहे त्याच्यापेक्षा 1.5 पटीने आपल्याला त्या ठिकाणी टार्गेट बघायला मिळेल. तर हे झालं पहिलं पॉइंट. आता याच्यामध्ये आपण बघूया कॉल साईडचं. तर कॉल साईड म्हणलं तर काय, कॉल साईड म्हणलं तर निश्चितच ईएमआय लाईनला क्रॉस करून मार्केट वर गेलेलं पाहिजे. आणि वर जाताना मार्केटमध्ये कुठले कॅन्डल्स असतात, वर जाताना हिरव्या कलरचे, आणि वरती गेलं
हे आपलं कन्फर्मेशन कॅन्डल की अलर्ट कॅन्डल त्या EMA लाईनला क्रॉस करून अर्धी बॉडीवरती, नीट बघितलं आपण, अर्धी बॉडीवरती आहे, अर्धी बॉडी खाली आहे, मध्ये EMA लाईनला आहे, मग हे अलर्ट कॅन्डल आहे. त्याच्यानंतर 3 कॅन्डल, जसं मगाशी म्हणलं 3 कॅन्डल मध्ये कुठलंही एक अपोजिट कलरचं कॅन्डल बनलं पाहिजे. आता अपोजिट म्हणजे काय, वरती जाणारं कॅन्डल हे प्रत्येक हिरवंच असणार, त्याचा अपोजिट म्हणजे लाल कलरचं कॅन्डल. तर इथं पहिलं कॅन्डल बनलं, आपल्याला 3 कॅन्डल पाहिजे, पहिला बनलं हिरवं, दुसरं लाल बनलं. इथं मी तुम्हाला काय म्हणलो, 3 कॅन्डल पैकी कुठलंही एक अपोजिट कॅन्डल. तर मगाशीच आपण सेटअप मध्ये बघितलंय की तिसरं कॅन्डल आपल्याला अपोजिट कलर दिसलं, आताच्या सेटअप मध्ये आपल्याला दुसरंच कॅन्डल अपोजिट दिसलं, आणि अपोजिट कुठलं आहे, हिरव्याच्या विरोधात लाल कलरचं अपोजिट कॅन्डल. मग यावेळेस या अपोजिट कॅन्डलला आपण काय करायचंय, हाय मार्क करून घ्यायचंय, लो मार्क करून घ्यायचंय. आणि आपण जसं म्हणलं की कॉल साईडला EMAच्या लाईनच्या वरती गेलं मार्केट तर कॉल साईडला, तर ते हाय आणि लो मार्क करून घेतल्यानंतर ज्या वेळेस ह्याचा हाय ब्रेक करेल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, कॉल मध्ये एंट्री आणि टार्गेट 1:1.5 आणि SL जे असणार आहे ते या लो वरती जे लाईन आहे तिथं आपल्याला थोडंसं बफर करून लावायचं आहे. आणि खूपच मोठा जर कॅन्डल असेल, लो किंवा हायला आपण जर SL लावत असेल तर SL मोठा वाटत असेल तर आपण त्या आपल्या मानानुसार आपल्याला जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढं आपण ऍडजस्ट करून लावू शकतो. तर हे झालं एक बेसिक गोष्टी जे की तुम्हाला सांगितलं, कॉल कधी घ्यायचं, पुट कधी घ्यायचंय. आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये प्रॅक्टिकली बघूया. आता पहिलं कंडिशन, आणि तुम्ही नोट डाऊन करून घ्या, नक्कीच नोट करून घ्या तुम्ही. तर याच्यामध्ये पहिलं कंडिशन काय आहे, ज्या वेळेस अशा प्रकारचं इथं खाली वर खाली वर खाली वर अशा प्रकारे EMA लाईनच्या गोत्यातच बनेल, EMA लाईनला चिटकूनच अशा प्रकारचं सेटअप बनेल. आता बघू शकतो पूर्ण इथून ते इथपर्यंत बघू शकतो, पूर्ण EMA लाईनच्या वर खाली वर खाली वर खाली अशाच प्रकारचं सेटअप इथं बनलेलं आहे, बरोबर का. अशाच प्रकारचं सेटअप इथं काय झालं, साईडवेज झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस EMA लाईनला पूर्ण क्रॉस करून खाली येत आहे आणि परत असं वर जात असतंय, त्यावेळेस सेटअप जर इथं बनला तरच आपल्याला कॉलमध्ये एंट्री. आणि ज्या वेळेस मार्केटमध्ये जर अशा प्रकारचं खाली, क्षमा करा हे कॉल सेट झालं, ज्या वेळेस अशा प्रकारचे वरती चाललंय आणि वरून जर फिरून पूर्ण खाली येत असेल, अशा प्रकारचं गॅप मेंटेन करत असेल, तर खाली येताना इथं जर सेटअप बनलं तरच इथं पुट साईडचा एंट्री आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय, सीधं सांगायचं म्हणलं तर एवढ्या जवळजवळ आपल्याला एंट्री करायचं नाहीये, पूर्ण वरून खाली यायला पाहिजे, मग वर जाताना इथं कॉलचं एंट्री, आणि पूर्ण जर खालून वर गेला आणि इथं जर बघितलं आपण कॉलचं एंट्री. हे अशा प्रकारचं आपल्याला एवढं जर चिटकून कॅन्डल्स बनले तर आपल्याला अवॉइड करायचं आहे, त्या सेटअपचा वापर करायचा नाही आहे. हो, आणि जर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये पण आपण काय तर बघू शकतो का, तर ही पण एक स्ट्रॅटेजी आहे, याला रेंज बॉक्स म्हणतात त्याला. म्हणजे मार्केट पूर्ण एका रेंज मध्ये असतं, बॉक्स बनवतंय, आणि याच्यामध्ये आपण कॉल आणि पुट कधी घेऊ शकतो ते पण एक थोडक्यातच सांगतोय. जर मार्केट अप डायरेक्शन मध्ये असेल आणि अशा प्रकारचा रेंज बनला आणि रेंजला वरती ब्रेक केलं, एखादं रिटेस्ट घेऊन वरती जात असेल तर या लेवलला आपण कॉल मध्ये एंट्री करू शकतोय. आणि जर मार्केट डाऊन साईडला असेल, डाऊन साईड मध्ये अशा प्रकारे एक रेंज बॉक्स बनवलं आणि ह्या रेंज बॉक्सला जर ब्रेक केलं, एखादं रिटेस्ट घेऊन पुन्हा खाली गेलं, तर या लेवलला आपण इथं पुट साईडला एंट्री करू शकतोय. चला मग, आवडली का स्ट्रॅटेजी आहे तर लगेच लाईक करा, कारण की एक वेगळंच एक मिक्स स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. पण इथं अशा प्रकारचं स्ट्रॅटेजी मध्ये जर नवीन असेल तर काय करायचं हे समजत नाही, म्हणून हे पण मी थोडक्यात सांगून टाकलं. चला मग आता आपण बघूया प्रॅक्टिकली, जिथं मोठं एकदम हे होत आहे, मग जे म्हणलं तुम्हाला मोठं परिवर्तन होत आहे त्याच ठिकाणी आपल्याला एंट्री करायचं आहे. आता बघायचं एंट्री कधी करायचंय, वरून गेलं मार्केट आणि पूर्ण खाली आलं, बरोबर. आता आपलं कॅन्डल हे आहे लाल कलरचं, लाल कलरचं काय केलेलं आहे, EMA लाईनला क्रॉस करून खाली आलंय. आता बाकीचे पण आहेत पण ते वीक सोडलेले आहेत, प्रॉपर असं नाही. आपण हे कसं आहे, वरती पण बॉडी आहे आणि खाली पण बॉडी आहे. तर हे झालं आपलं अलर्टचं कॅन्डल, जे की आपण इथं बघू शकतो. अलर्ट कॅन्डल नंतर 3 कॅन्डल पाहिजे. आता एक कॅन्डल जे की आहे पहिलंच कॅन्डल आहे, हिरवा बनलाय. अलर्ट कॅन्डल नंतर ना 3 कॅन्डल बनलाय, मग त्यामध्ये पहिलं दुसरं तिसरं कुठलं पण येऊ शकतं. मग आपण जर इथं बघितलं तर आता इथं अलर्ट कॅन्डल मध्ये अलर्ट कॅन्डल नंतर ना 3 कॅन्डल म्हणलं होतं. 3 कॅन्डल मध्ये आपण जर बघितलं तर पहिलंच कॅन्डल हिरो बनलेलं आहे. तर आपण काय करणार, सिंपल त्या कॅन्डलला आपण हाय मार्क करायचं
आणि त्याच कॅन्डलचं लो पण मार्क करायचं. त्याच कॅन्डलचं लो मार्क करायचं, बरोबर का. मग लो मार्क केल्यानंतर ज्या वेळेस मार्केट खाली गेलं, आपली एंट्री कुठं असणार आहे, तर आपली एंट्री इथं असणार आहे, वरती SL असणार आहे. आणि टार्गेट जर बघितलं तर कर्सर मी ठेवतो, तर साईडला बघू शकता तुम्ही, साईडला किती दिसतं तुम्हाला, 24,550. साईडला बघू शकता 24,550. जरा 24,550 ते 24,572-70 पर्यंत, म्हणजे एक 73-75 पर्यंत, म्हणजे 20-25 पॉईंटचा या ठिकाणी मोमेंट आहे, बरोबर. तर हे एक पहिलं मोमेंट तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, इथं कधी कधी SL पण हिट होऊ शकतं. इथं काय झालेलं आहे, पहिला अलर्ट कॅन्डल जे की क्रॉस केलं EMI ला वरती आणि अर्ध्या बॉडी खाली आहे. त्यानंतर एक पहिलं कॅन्डल आणि दुसरं लाल आहे, ते लाल कलरचं हाय मार्क केलं आणि लो जर मार्क केलं, ह्याच्या वरती गेलं हे कॅन्डल, पण इथून थोडंच वर गेलं, त्यानंतर खाली येऊन आपला SL हिट झालेला आहे. आणि असं कुठली स्ट्रॅटेजी नाही की ज्याच्यात SL हिट होत नाहीये, कुठलं ना कुठलं स्ट्रॅटेजी असं आहे की त्याच्यामध्ये SL तर हिट होणारच, त्यानंतरच तुम्हाला प्रॉफिट देणार. प्रॉफिटेबल प्रत्येक स्ट्रॅटेजी नसणार, तर एवढं समजून घेऊया. आणि इथे एक बघा आता प्रॉपर या ठिकाणी हे अलर्ट कॅन्डल लाल कलरचं, त्यानंतर 1 आणि 2 हिरवा कलरचं, त्या हिरव्या कलरला हाय मार्क केलं, हिरव्या कलरला हाय मार्क केलं आणि त्याचं लो मार्क केलं. एकच मिनिट, त्या कॅन्डलचं लो मार्क केलं. मग त्यामध्ये बघू शकता हे कॅन्डल जे आहे खाली ब्रेक केलंय, मग आपण इथं पुट साईडला एंट्री, वरती SL लावणार आणि आतमध्ये SLच्या जवळच गेला पण SL हिट झालेलं नाही, मार्केट खाली इथपर्यंत दिलेलं आहे. जर याचं प्रॉपर जर आपण बघितलं पॉइंट्स किती आहे, जर इथं बघितलं, थोडंसं वर घेऊया आपण, इथं 533, 24,533 ते इथं एंट्री 24,580, 33 ते 80 जवळपास किती माहित आहे का, 30 ते 80 म्हणलं तर 50 पॉईंटचा मोमेंट. तर हे झालं पुट साईडचं, अगोदर पण बघितलं आपण, आता एक बघितलंय. आता एक आपण बघूया कॉल साईडचं एक एंट्री बघूया या ठिकाणी. तर इथं बघा, आणि SL पण हिट कंपल्सरी होणार कधी कधी, नाहीतर बरेच जण म्हणतील की SL हिट झाला, असं झालं, अमुक झालंय, तमुक झालंय. तर हे अलर्ट कॅन्डल हिरवा, त्यानंतर 1, 2 आणि 3 नंबर लाल कलरचं. आता लाल कलरचं जे कॅन्डल आहे त्या कॅन्डलचं मी काय केलं, हाय मार्क केलं आणि त्याचं आपण काय केलं, लो मार्क केलं. आणि त्या कॅन्डलचं हाय ब्रेक केल्यानंतर ना, कुठलं ब्रेक केलंय तर हिरवा कलरचं ब्रेक केलंय आणि इथं आपलं SL असणार, वरती एंट्री, खाली SL आणि टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे. आता हे पण टार्गेट किती आहे आपण जर बघितलं इथं, आता बघू शकता इथं 414-15, 415 ते 465 पर्यंत, बरोबर का. 415 ते 65, 40-50 पॉईंटचा या ठिकाणी डिफरन्स तुम्हाला दिसतंय. तर अशा प्रकारे आपण ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकतोय. पण ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बॅक टेस्टिंग मात्र नक्कीच करावं लागेल, अनालिसिस मात्र नक्कीच करावं लागेल. कारण मी सांगतोय तसंच मार्केट जाणार आहे असं प्रकारचं नाहीये. तुम्ही स्वतः अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातील ऍक्युरेसी पण समजेल. तर EMA सोपा आहे, आपलं नॉर्मल इंडिकेटर आहे जे त्याचं घ्यायचं आहे EMAच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. हे स्टाईलमध्ये एक कलर कुठला बी ठेवू शकता, प्लॉटला तुम्ही तुमच्या मर्जीनं मी निळा ठेवलेला आहे, तुम्ही मर्जीने ठेवू शकता. फक्त काय या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, इथं लेंथला मी 21 केलेलं आहे आणि हे क्लोजच ठेवलेलं आहे आणि बाकीचा SMA ठेवलेला आहे. एवढंच आहे बस, काय वेगळी सेटिंग नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, अशाच प्रकारचे येणारे पुढचे व्हिडिओ पण बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.